जुन्नर तालुक्यामध्ये काम करत असताना, नवीन कार्यकर्ते निवडत असताना जावेदभाई मोमीन यांनी वंचित बहुजन माथाडी जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला आणायची, आणि असं हे आंबेगाव तालुक्यामध्ये काम चालतं, हे काम जुन्नर तालुक्यामध्ये देखील चालू झालं पाहिजे, यासाठी त्यांनी आम्हाला विनंती केली. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आम्ही सगळ्यात प्रथम जी शाखा जी असेल ओतूरगाव, ही एक ऐतिहासिक क्षण आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण की बरेच लोक म्हणत असतील इकडे खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे, इकडे खूप चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहे, परंतु अनुभवलेल्या गोष्टी आम्ही सांगतोय, तक्रार अर्ज आलेल्या गोष्टी आम्ही सांगतोय की इथं देखील तीच परिस्थिती आहे जी इतर तालुक्यामध्ये, इतर जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती इथं सुद्धा निर्माण झालेली आहे. आरसा दिसतो वेगळा, पण त्यातल्या आतल्या गोष्टी कोण बघत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शैक्षणिकचा मुद्दा मांडला, चांगली गोष्ट आहे, आम्ही सुद्धा अभिनंदन व्यक्त करतो, पण शैक्षणिकच्या नावाखाली कोणाची जागा बळकवली जाते का, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज सरपंच ताई असतील, सरपंच ताई मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही असो किंवा उपसरपंच असो किंवा इथली बॉडी असो, आमचा कोणाशी काही आमचा वैयक्तिक वाद नाहीये, परंतु आमचा जो वाद आहे हा वाद इथल्या सिस्टमशी आहे, आणि इथली सिस्टम ही माणसाला पूर्णपणे खच्चीकरण करण्याचं काम करते. या सिस्टम मध्ये भ्रष्टाचार पण चालतो, हे देखील आम्हाला माहिती आहे, पुरावा सगळं आम्ही बोलतो. आम्ही असं माईक हातामध्ये घेतला आणि बोलतो म्हणून बोलतो नाही. तर हा अनुभव सगळ्यात मोठा मला वाटतंय सुरेताईंना आलेला आहे. त्यांच्या जमिनीच्या विषयी काय विषय झाला होता, आज मंगलताई गवळी भूमी अभिलेख, तुम्ही त्यांना विचारू शकता काय घटना घडली ती आणि त्यांनी काय केले ते, आणि आज ते काय करतात. न्याय मिळून त्याचं आम्ही काम करू. तुम्हाला परत एकदा सांगतो ताई की आमचं सिस्टमशी विरोध आहे, आमचा तुमच्याशी कोणाशी काही विरोध नाहीये. आणि जर इथल्या मातंग समाज असो, इतर मराठा समाज देखील असो, यांच्यावर जर कोणता अन्याय होत असेल, त्यांना जर अधिकार मिळत नसेल, मग जेल असो या बेल असो या वकील असो किंवा काय असो, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहोत, हे सगळं आमच्यासाठी काय नवीन नाहीये. जेल तर जेल, बेल तर बेल, पण समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय गप्पा बसणार नाही. आणि हे जे काय पत्रव्यवहार केले होते, हे मी स्वतः पत्रव्यवहार केले होते, अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो होतो, परंतु इथलेच काही वरिष्ठ लोक, आज खरं तर चित्र खूप वेगळं होतं, परंतु इथलेच काही वरिष्ठ लोकांनी शांततेची भूमिका घेऊन आज हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडत आहे, ही गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट की आमचा जर तुम्ही वंचित बहुजन माथाडीचा जर इतिहास पाहिला तर आंबेगावमध्ये तुम्ही उजळणी करा. आज लांडेवाडी ठिकाणी आज शिवाजी आढळराव पाटील यांच्या गावी आज रक्तस्राव होऊन 3 तास रक्तस्राव होऊन मुलीचा आज मृत्यू झाला. आज एवढे मोठे मोठे प्रस्थापित लोक आहेत, आज निवडून येतात, भरघोस मताने हे करतात, परंतु गोरगरीब जनतेकडे कोणाचं लक्ष नाहीये. तर हे लक्ष आम्हाला द्यावं लागतं, कारण की त्यांचं लक्ष तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि जरी असेल तरी डोळे बंद करून ते लोक झोपलेले असतात घरी. आज मंचर पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन असो किंवा मिरकेबाईचा विषय असो, अशा अनेक विषय ज्याच्यावर आम्ही काम करतो. आता देखील आम्ही एका ठिकाणी चाललोय, अनाथ आश्रम, तिथं खूप काय घाणेरड्या गोष्टी झालेल्या आहेत, तुम्हाला पेपरमध्ये बातमी येईल, समजेल तुम्हाला काय असो. तर ह्या अशा पद्धतीने आम्ही काम करतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला भक्कम केलेलं आहे की त्यांचं म्हणजे हेतूच आहे की गोरगरीब जनता ही कधी वर येणार, गोरगरीब जनता कधी बोलायला शिकणार, त्यांचे हक्क ते कधी मागणार. यासाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट ही गोरगरीब जनतेच्या मागे खंबीरपणे उभी आहे. आणि मी तुम्हाला देखील सांगतो आसवार साहेब, तुम्ही आता हा विषय सोडून द्या, कारण की आता युवा पोरांना आपण निवडलेलं आहे, त्यांना त्यांचं भाग्य निवडून द्या, त्यांना त्यांचे अधिकार निवडायला द्या, त्यांना लढायला शिकवा. नाहीतर इथले प्रस्थापित तुमच्या कधी घर तोडून जातील तुम्हाला कळणार पण नाही, हे पण तुम्हाला सांगतो मी. आज जे प्रकार झालाय तो खूप घाणेरडा प्रकार झालाय, खरंच बोलतो मी, खूप घाणेरडा प्रकार झालाय आणि हे मी कधी विसरू शकत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. असो काही असो, नवीन जे पदाची निवड झालेली आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. इथून पुढे ते चांगलं कार्य करतील. ओतूर गावामध्ये कोणालाही काही त्रास असेल किंवा काही, तर सर्वात प्रथम आपण ग्रामपंचायत मध्ये आपली दखल नोंदवावी आणि त्यानंतर जर त्यांच्याकडनं जर काय होत नसेल, सिस्टम जर काय चुकीची वागत असेल तर नक्कीच आपण आमचे अध्यक्ष सागर भाऊ पवार असतील किंवा इथले अध्यक्ष असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधा. पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला सांगतो
कोणालाही घाबरायची गरज नाही। हे जे सरकारी पदाधिकारी बसलेले आहेत हे आपल्यासाठी बसलेले आहेत, हे जनतेसाठी बसलेले आहेत। हे जर आपले मालक जर होत असतील तर आम्ही सहन करणार नाही, आम्ही खपून घेणार नाही। इथेच थांबतो। जय भीम, जय भारत।